यात महाविकास आघाडीकडून आज महायुती सरकार विरोधात जोडेमारो आंदोलन केलं जाणार आहे। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध म्हणून हे आंदोलन केलं जाणार आहे। महाविकास आघाडीचे सर्व नेते हुतात्मा स्मारक इथे जमतील आणि स्मारकाला वंदन करून महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते गेटवे ऑफ इंडियाकडे जातील। मात्र या मोर्चाला अजून पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही, त्यामुळे आंदोलनाला परवानगी नसताना महाविकास आघाडीचे नेते आंदोलनात सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाविकास आघाडीकडून आज आंदोलन केलं जाणार आहे। महायुती सरकार विरोधात छत्रपती शिवरायांचा मालवणमधला पुतळा कोसळल्याप्रकरणी हे निषेध आंदोलन केलं जाणार आहे। आधी हुतात्मा स्मारक इथे हे सगळे नेते मिळून स्मारकाला वंदन करून मग गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना होतील। मात्र पोलिसांची अजूनही या आंदोलनाला परवानगी मिळालेली नाही। मग परवानगी नसताना देखील महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करणार का हा मोठा प्रश्न आहे। मात्र महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईमध्ये आंदोलन करण्याचं ठरवलंय। काही दिवसांपूर्वी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो कोसळला होता। त्यावर मोठ्या प्रमाणावर राजकारण अनेक स्तरांवरती करण्यात आलं होतं। त्याच गोष्टीचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून आज आंदोलन करण्यात येत आहे। हुतात्मा चौक पासून हे आंदोलन सुरू होत आहे ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत आंदोलन चालू राहणार आहे। या महाविकास आघाडीच्या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीमधील अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। त्याचप्रमाणे काँग्रेसचे अनेक नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो मोठ्या प्रमाणावर इथे उपस्थित आहे। इथे मोठ्या प्रमाणावर पोलीस जे आहेत ते तैनात आहेत। अशा प्रकारे हे आंदोलन महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।